नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इम्प्रूव्ह युअर व्होकॅब्युलरी या सेशनमध्ये आज आपण एक नवीन शब्द बघणार आहोत. शब्द आहे ऑटो डिडॅक्टिसिझम. त्याचं स्पेलिंग पहा मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती दिसतंय. ऑटो डिडॅक्टिसिझम हा इंग्रजीमधला एक महत्त्वाचा शब्द आहे की जो आपल्या व्होकॅब्युलरीमध्ये जर असेल तर आपली व्होकॅब्युलरी अजून एनरिच होणार आहे. तर या शब्दाचा अर्थ आहे ऑटो डिडॅक्टिसिझम इज द प्रॅक्टिस ऑफ लर्निंग इंडिपेंडेंटली विदाऊट फॉर्मल एज्युकेशन ऑर द गायडन्स ऑफ अ टीचर. म्हणजे कुठल्याही शिक्षकाशिवाय, कुठल्याही फॉर्मल एज्युकेशनशिवाय इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतंत्रपणे एखादी गोष्ट शिकणं, यालाच म्हणायचं ऑटो डिडॅक्टिसिझम. तर याच्यामध्ये इट इज ऑल्सो नोन ॲज सेल्फ एज्युकेशन ऑर सेल्फ डायरेक्टेड लर्निंग. याला सेल्फ एज्युकेशन किंवा सेल्फ डायरेक्टेड लर्निंग असंही म्हटलं जातं. तर याचे कॅरेक्टरिस्टिक्स हा बघा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑटो डिडॅक्ट्स याचे जे काय आहेत कॅरेक्टरिस्टिक्स, नंबर 1 आहे सेल्फ मोटिवेटेड. हा स्वतः प्रेरित असतो, स्वतःच्या लेवलवरती प्रेरित असतो. दे आर एन्थुझियास्टिक अबाउट लर्निंग अँड आर ड्रिवन टू एक्वायर नॉलेज. सेल्फ मोटिवेटेड हे महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. पुढचं आहे सेल्फ डायरेक्टेड. सेल्फ डायरेक्टेड म्हणजे काय, स्वयं दिशा ठरवणारा अशा पद्धतीचा हा कॅरेक्टरिस्टिक आहे. दे चूज देअर ओन एरियाज ऑफ इंटरेस्ट अँड पेस ऑफ लर्निंग. स्वतःचा इंटरेस्ट, स्वतःची आवड आणि शिकण्याची जी काही गती आहे तर ती स्वतः ते डायरेक्ट करत असतात. पुढचं आहे रिसोर्सफुल. रिसोर्सफुल म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये दे फाइंड देअर ओन सोर्स अँड मटेरियल. स्वतःचे मटेरियल आणि सोर्स लर्निंगसाठीचे ते स्वतः शोधत असतात, ते स्वतः तयार करत असतात. स्वतः त्यावरती विचार करून, प्रक्रिया करून त्याबद्दलचं आउटपुट ते स्वतः घेत असतात. पुढचं आहे सिस्टमॅटिक. सिस्टमॅटिक म्हणजेच दे हॅव अ स्ट्रक्चर्ड अप्रोच टू लर्निंग. स्ट्रक्चर अप्रोच म्हणजे काय, संरचनात्मक अशा पद्धतीचा त्यांची दिशा असते, त्यांचा अप्रोच असतो शिकण्याच्या प्रती. स्ट्रक्चर्ड अप्रोच टू लर्निंग. फेमस ऑटोडिडॅक्ट्स कोण आहेत बघा. याच्या फेमस जे पर्सनॅलिटीज आहेत तर त्यांची उदाहरणं आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत. सगळ्यात फेमस उदाहरण आहे लिओनार्डो दा व्हिन्सी. आपल्याला माहिती आहे की सर्वांना की सगळ्यात इतिहास काळातला ग्रेट पेंटर आणि ग्रेट आर्टमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे लिओनार्डो दा व्हिन्सी. टॉट हिमसेल्फ आर्ट, इंजिनिअरिंग आणि सायन्स. कला, इंजिनिअरिंग आणि विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्याने स्वतःला शिकण्यासाठी स्वतःच शिकलेला होता आणि त्या क्षेत्रामध्ये अत्युच्च स्थानावरती तो गेलेला होता, लिओनार्डो दा व्हिन्सी. पुढे आहे बेंजामिन फ्रँकलिन. टॉट हिमसेल्फ अबाउट इलेक्ट्रिसिटी अँड अदर सब्जेक्ट्स. वीज आणि त्याच्याशी निगडीत असणारे अनुषंगिक विषय आहेत तर ते बेंजामिन फ्रँकलिन हा स्वतःच्या लेवलवरती शिकलेला होता आणि स्वतः त्याच्यामध्ये कौशल्य प्राप्त केलेलं होतं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इलेक्ट्रिसिटीमध्ये जे महत्त्वाचे शोध होते, महत्त्वाचे जे काही घडामोडी होत्या तर त्याच्यामध्ये या शास्त्रज्ञाचं योगदान उल्लेखनीय आहे, वाखाणण्यासारखं आहे. पुढे आहे जॅक लंडन. जॅक लंडन टॉट हिमसेल्फ हाऊ टू राईट नॉवेल्स. कादंबऱ्या आणि कथा किंवा इतर पुस्तके कशा पद्धतीने लिहायची हे त्यानं स्वतः शिकलेला होता आणि एक ग्रेट ऑथर म्हणून जॅक लंडन हा उदयाला आलेला होता. पुढे आहे अब्राहम लिंकन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमेरिकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि कन्सिडर अ मॉडेल ऑफ ऑटो डिडॅक्टिसिझम. ऑटो डिडॅक्टिसिझमचं मॉडेल जे काय आहे डेव्हलप करण्याचं कॉन्ट्रीब्युशन हे अब्राहम लिंकनच्या माथ्यावरती जातं किंवा त्याला त्याचा प्रणेता म्हटलं जातं. पुढे आहे एलॉन मस्क. 21व्या शतकातील एक महान व्यक्तिमत्व आणि वेगवेगळ्या जे काही क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये अत्युच्च क्षेत्रापर्यंत जाण्यासाठी कशा पद्धतीने योगदान देता येईल, अशा पद्धतीने आणि त्या योजना प्रत्यक्षात कशा पद्धतीने आणता येतील याबद्दल गांभीर्याने विचार करणारा आणि तसं प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारा प्रयत्न करणारा व्यक्ती म्हणजे इलॉन मस्क. टॉट हिमसेल्फ रॉकेट सायन्स बाय रिडिंग टेक्स्टबुक अँड टॉकिंग टू एक्सपर्ट्स. स्पेसएक्स हे इलॉन मस्कनं जे काही रॉकेट तयार केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे तर त्याच्यासाठी शिकण्याची प्रेरणा पहा. त्याने स्वतः पुस्तके वाचून इतर एक्सपर्ट, त्या क्षेत्रातले जाणकार असतील, त्या क्षेत्रातले जे काही कौशल्यप्राप्त व्यक्ती असतील तर त्यांच्याशी संवाद साधून स्वतःचं नॉलेज अपग्रेड करून त्याने स्वतःच्या लेवलवरती शिकलेला हा इलॉन मस्क आहे. आणि टेस्ला ही जे काही अमेरिकन कार आहे तर त्याच्यामध्येही त्याचं योगदान महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने या फेमस पर्सनॅलिटीज आहेत लिओनार्डो दा व्हिन्सी, बेंजामिन फ्रँकलिन, जॅक लंडन, अब्राहम लिंकन आणि एलॉन मस्क. तर अशा पद्धतीनं आपण आजचा जो शब्द पाहिलेला होता तो ऑटो डिडॅक्टिसिझम. ऑटो डिडॅक्टिसिझम पुन्हा एकदा रिवाईज करूयात. द प्रॅक्टिस ऑफ लर्निंग इंडिपेंडेंटली विदाऊट फॉर्मल एज्युकेशन ऑर द गायडन्स ऑफ अ टीचर. इट इज ऑल्सो नोन ॲज सेल्फ एज्युकेशन ऑर सेल्फ डायरेक्टेड लर्निंग.
ओके, अशाच पद्धतीनं वेगवेगळे इंग्रजीतले महत्त्वाचे शब्द आपण आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. भेटूया पुन्हा एका नवीन शब्दासह. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.